अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्याचा वाद आता धक्काबुक्कीपर्यंत आलाय। संसद परिसरात इंडिया आघाडीचे खासदार आंदोलन करत होते आणि त्याच दरम्यान राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप भाजपच्या खासदारांनी केलाय। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वक्तव्याचा निषेध करताना संसदेच्या परिसरात अक्षरशः राडा झाला। संसदेच्या प्रवेशद्वारावर राहुल गांधींवरच भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांना धक्का दिल्याचा आरोप झाला, ज्यात प्रताप सारंगी खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली। तर भाजपच्या खासदारांनीच गुंडागर्दी करून मल्लिकार्जुन खरगेंना पाडल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला। आपको किसने धक्का मारा? राहुल गांधी ने मारा सर। आपने राहुल गांधी ने धक्का मारा? राहुल गांधी सीढ़ी के ऊपर में एक्सक्यूज मी आई हैव हैंड ऑन हिज इंजरी और राहुल गांधी ने आकर के एमपी को धक्का लगाया, वो मेरे ऊपर गिर पड़ा। आज पहली बार इन्होंने प्रोटेस्ट किया, सबको रोक दिया और उसके बाद धक्का मुक्की और ये गुंडागर्दी, और अब सिर्फ अमित शाह जी की खाल बचाने के लिए ये अब इन्होंने साजिश शुरू की है कि भैया ने किसी को धक्का मारा। ये वो मेरी आंखों के सामने आप सब ने देखा होगा, खरगे जी को धक्का मार के जमीन पे गिराया, उसके बाद एक सीपीएम के एमपी को धक्का मारा, उनके ऊपर गिरे, खरगे जी के ऊपर। मैंने सोचा टांग टूट गई होगी, कुछ हुआ होगा, क्योंकि उनके चेहरे से दिख रहा था कि उनको चोट लगी। फिर हमने कहीं से कुर्सी ढूंढ के हम लाए उनके लिए। आता संसदेत नेमकं काय घडलं ते समजून घेऊया। अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि माफीची मागणी करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीचे खासदार यांनी आंदोलन केलं। काही खासदार हे संसदेच्या प्रवेशद्वारावर चढून आंदोलन करत होते। त्याच दरम्यान काँग्रेसचे खासदार आणि भाजपचे खासदार आमने सामने आले आणि राहुल गांधींनी धक्का दिल्यानं पडून जखमी झाल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केलाय। तर आणखी एक मुकेश राजपूत हे खासदारही जखमी झालेत। मात्र भाजप खासदारांचे आरोप खोटे असून आम्हालाच संसदेत जाण्यापासून रोखलं असं राहुल गांधींचं म्हणणं आहे। ये पार्लियामेंट की एंट्रेंस है, इसमें मैं अंदर जाने की कोशिश कर रहा था तो बीजेपी के एमपी जो थे वो मुझे ऐसे रोकने की कोशिश कर रहे थे, धकेल रहे थे और मुझे धमका रहे थे, तो वो हुआ है। धक्का मुक्की से हमें कुछ होता नहीं है, मगर ये एंट्रेंस है पार्लियामेंट हाउस की और हमारा अधिकार है अंदर जाने का, और बीजेपी के जो मेंबर्स हैं वो हमें अंदर जाने से रोक रहे थे। इकडे महाराष्ट्राच्या विधिमंडळ परिसरात सुद्धा महाविकास आघाडीच्या आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो हाती घेत अमित शहांच्या वक्तव्याचा निषेध केला। ही भाजपची भूमिका आहे, ही भाजपची मानसिकता आहे, म्हणून ते माफी मागायला तयार नाहीत। जर त्यांच्या मनात हे नसतं आणि चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते। बघा, देशात चूक कोणी करू शकतं, आयुष्यात चुका अनेक लोक करतात, पण माफी मागतात, विनम्रतापणे दाखवतात। इथे भाजपची ही मानसिकता आहे, म्हणून त्यांनी माफी मागितली नाहीये, भाजपच्या मनात आहे। आणि जे आम्ही लोकसभेच्या वेळी बोलत होतो की यांच्या संविधानावर राग आहे, तो काल त्यांच्या भाषणात दिसला। जी लोक निळी टोपी घालून आणि बाबासाहेबाची प्रतिमा घेऊन गेलेत, त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी त्यांच्या घरात, देवघराच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून दाखवावा आणि तो फोटो एकदा ट्विटरवर त्यांच्या टाकावा। किंवा आता तुम्हाला खरंच आंदोलन करावं असं बाबासाहेब आंबेडकरांची एक फ्रेम घ्यावी आणि जिथं तुमच्या घरातला देवारा आहे त्या देवाऱ्याच्या वर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावून तो एक फोटो फक्त ट्विट करावा, मग यांचं आंदोलन खरं आहे असं मी समजू। आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आपण केलेला नाही असं अमित शहांनी म्हटलंय। मात्र विरोधक माफीवर अडून बसलेत आणि संसदेत तर हे प्रकरण धक्काबुक्कीच्या आरोपांपर्यंत आलंय।
दिल्लीहून संदीप राजगोळकरांसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.